पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. 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 माझा प्रिय बंधूनो, भगिनीनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तर तुम्ही प्रार्थनेत आलेले लोकांना उद्देशून मी जेव्हा बायबल उघडून प्रार्थना केली तेव्हा देवाने दिलेल्या वाचन आहे मत्तेय शुभवर्तमान 24वा अध्यायातील 23 आणि 24वा वचन. हालेलुया. मत्तेय शुभवर्तमानातील 24वा अध्यायामध्ये मत्तेय 24 मध्ये हालेलुया हालेलुया 23 आणि 24वा वचन. त्यावेळेस जर कोणी तुम्हास म्हटले, पहा ख्रिस्त येते आहे किंवा तेथे आहे, तर ते खरे मानू नका. कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेष्टे उठतील व साधे तर निवडलेल्यास देखील फसवावे म्हणून मोठी चिन्हे अद्भुते दाखवितील. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. 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 परमेश्वर आपल्याला सांगत आहे की असे कोणतरी येऊन तुम्हाला बोलणार. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. ख्रिस्त तिकडे आहे. आणखी कोणतरी येऊन बोलणार ख्रिस्त इकडे आहे. हालेलुया. हालेलुया. इकडे आहे तिकडे आहे म्हणून बोलत येणाऱ्या लोकांच्यावर विश्वास आणि भरोसा ठेवू नका. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. गेल्या आठवड्यामध्ये एक बाई कोणाच्या तरी घरी गेली. त्या बाईने त्या घरी जाऊन त्या घरातील लोकांना सांगितलं की तुम्ही देवाची लेकरं आहेत म्हणून, तुम्ही प्रार्थनेतील लोक आहेत म्हणून माता मरियानी मला तुमच्या घरी पाठवून दिलेलं आहे. माता मरियानी कशासाठी तुम्हाला आमच्या घरी पाठवलं असे जाऊन त्या बाईने विचारलं. त्या घरातील मम्मीने विचारलं. आजी आहे. हालेलुया. लगेच त्या बाईने सांगितलं की मी इथे यासाठी आलो आहे की देवाने मला संदेश दिला या घरातील तिघे चौघे आता मारणार आहे म्हणून तुम्हाला मरण पाहिजे का या घरी. ते लोक घाबरले आणि पुढे अजून देवाने काय बोलले म्हणून ऐकायचं तयारीमध्ये बसलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. यामध्ये त्या बाईने सांगितलं तुम्ही एक काम करा, घरी मरण नको असेल तर तुम्ही इकडे तिकडे थोडा थोडा पैसा वर घरी लपवून ठेवलेलं ते सर्व इकडे आणून द्या. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. या बाईने सांगितलं इकडे आहे तिकडे आहे जरूर बोलले. हालेलुया. हालेलुया. आजीने सांगितलं इकडे तिकडे काही नाहीये, मग कुठे आहे तिकडून घेऊन ये. बिचारीकडे औषधासाठी ठेवलेले काहीतरी 4000 रुपये होते. तेव्हा त्यांनी सांगितलं बाकी वेळलेले सोना पटकन आणा, मरण होणार, पेट्टीमध्ये तुझ्या नवऱ्या पडणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. बिचारी घाबरली. हालेलुया. हालेलुया. नवऱ्या तिला कोणाहून सांगत आहे काही करायचं नाही, कोणाला पैसा द्यायचं नाही म्हणून नवऱ्या कोणवत आहे. तिने नवऱ्याला पण धमकी दिली, अजिबात कोण व्हायचं नाही म्हणून बोलते, तू पेट्टीमध्ये पडणार म्हणून बोलले. घाबरले बिचारा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. सोना बिना वगैरे घेतले आणि ती बाई पडून गेली. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. हे सर्व कोटा ख्रिस्त कोटी माता मरिया वगैरे येण्याचा प्रकार आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रिय बंधू भगिनीनो, कॅटेकिझम ऑफ द कॅथोलिक चर्च मध्ये
2015 मध्ये असे लिहिलेलं आहे. हालेलुया. क्रूसाच्या वाटेत मात्र आत्मिक प्रगती आहे. कोणाला जीवनामध्ये पुढे जायचं असेल तर क्रूसाच्या वाटेशिवाय दुसरा मार्गच नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खरा ख्रिस्तूला आपण कसे ओळखणार? खरा ख्रिस्त जिथे आहे तिकडे क्रूस आहे, दुःख सहन आहे, क्रूसाचं चिन्ह आहे. त्रास जिथे नाही असे कोणतरी एखादा मार्ग दाखवत आहे तुम्हाला. तुमच्या सगळ्या अडचणी बंद होणार, तुमच्या सर्व समस्या सुटणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. असे सगळ्या समस्या सुटून असलेल्या कोणत्याही मार्ग देव परमेश्वर कोणालाही देत नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खरा ख्रिस्त आपल्याला दाखवणारे जे मार्ग आहे त्या मार्गामध्ये खरोखर दुःख सहन, त्रास, अडचणी असणार. हालेलुया. हालेलुया. अनुभवी असलेल्या बिशप फुलटन शीन यांनी सांगितलं, कुठेतरी येशू प्रकट झालं म्हणून बोललं तर लगेच बघायचं त्याच्या हातामध्ये रक्ताचा खूण आहे का, जखम आहे का तिकडे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूच्या डोक्यापासून येशूच्या पायापर्यंत भरपूर जखम होते. तरी येशू जिथे कुठे प्रकट झालेला आहे त्या सर्व ठिकाणी आपण पाहणारी एक गोष्ट आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हातावरच्या जखम. प्रेज द लॉर्ड. कुशीमध्ये असलेले जखम ते तिकडे असणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मृत्यूनंतर पुनरुत्थित येशू तो आम्हाला काय बोलले? तू इकडे ये. हालेलुया. हे पार, हे पार. हालेलुया. त्यानंतर सांगितलं तुझे बोट इकडे आण सांग. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. कोण कितीही प्रोत्साहन दिलं तरी क्रूसाच्या वाटेतून आपण कुठेही पळून जायला बघायचं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही आई वडील अनुभवलेली गोष्ट असे आहे, मुलांना तुम्ही औषध पाजवायला गेलं तर ते मुलं आवडीने पिणार नाहीये कधी कधी. हालेलुया. मुलं आवडीने औषध नाही पिलं तर तुम्ही काय करणार? गोड बोलणार आणि नाक पकडणार. हालेलुया. नाक पकडलं तर काय होईल? तोंड उघडणार. हालेलुया. ते तोंडामध्ये घालणार. हालेलुया. हे काय मार्ग आहे? हे क्रूसाचा वाट आहे ते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्या आवडीने मात्र आपण चालून 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 आपण आज नाशाच्या वाटेत पोहोचलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. परम पवित्र संस्काराला. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ख्रिस्त मंडळीमध्ये आपल्याला अनुभवी असलेले अनेक संत लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप नावंत असा एक संत आहे, संत ग्रिगरी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संत ग्रिगरी यांनी सांगितलं की तुमच्या शरीराची इच्छा जे काही आहे, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शरीराची इच्छा काही आहे म्हणून गलातियरास लिहिलेल्या पत्रामध्ये 5व्या अध्यायामध्ये 6व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. हालेलुया. शरीराची इच्छा खाणे, पिणे, बघणे, अनुभव घेणे. हालेलुया. अशा गोष्टीच्या मागे जाईल आपल्याला जोरदार वाटणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संत ग्रिगरीने सांगितलं
शरीराच्या इच्छा पूर्ण करणारा जे आहे ते शत्रूला घरी आणून ठेवून त्याला खायला प्यायला देण्याचं काम करणार आहे. Praise the Lord. मी काय बोलतो तुम्हाला समजत आहे? लक्षात येत आहे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. शरीराची इच्छा जसे आपण पूर्ण करायला चालू करताय, हालेलुया, हळूहळू शरीराचे एक एक इच्छा आपण पूर्ण करत बसताय, त्यात आपण खात्री करून गेला. हालेलुया. घरातून बाहेर पडताना चप्पल न घालता बाहेर पडायला आपल्याला जमते का? जमते का? नाही जमत. कारण काही आहे, दगडावरून चालण्याची सवय आपण मोडून घेतली. हालेलुया. आम्हाला आश्रममध्ये ट्रिप द्यायला येणारा एक फादर होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फादर बनल्यानंतर फादरनी चप्पल सोडून दिली. प्रेज द लॉर्ड. चप्पल सोडून दिली. हालेलुया. धन्यवाद येशू. फादर हसत खेळत फिरताय. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. यानो फादरांच्या पायामध्ये थोडासा दुखणं आहे म्हणून फादरने मला बोलले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी सिस्टर लोकांना सांगितलं. सिस्टर लोकांनी जाऊन पायाचं छोटासा ऑपरेशन केला. प्रेज द लॉर्ड. एक वाटी भर त्या पायामधून पू निघाले. ते दुखणे थोडासा दुखणे आहे का? हालेलुया. मी स्वतः या अनुभवातून गेलेला आहे म्हणून मला माहिती आहे या पायावरती असं होणारे जे दुखणे वगैरे आहे ते छोटासा दुखणं नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आत्मिक जीवनामध्ये अशा प्रकारच्या लोकांना परमेश्वर असे उंचवून घेणार जे दुःख सहनातून जायला तयार आहे, तशा लोकांना. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या तुमच्यामध्ये कोणाला तरी जबरदस्त डोकं दुखल्यासारखा अनुभव अधून मधून होत आहे, परमेश्वर त्या त्रासातून तुम्हाला सुटका देत आहे. ऍसिडिटीच्या त्रासामुळे छातीमध्ये जे त्रास होत आहे ते घशापर्यंत पोहोचत आहे. हालेलुया. पवित्र आत्मा तिकडे कार्य करत आहे. हालेलुया. तसाच प्रकारे तळपायाच्या वरच्या भागामध्ये सुजन दुखणे वगैरे जे होत आहे, परमेश्वर त्यातून कोणाला तरी सुटका देत आहे. नाकामध्ये होणारा त्रास पवित्र आत्मा दूर करून देत आहे. लिक्विडच्या इन्फेक्शनचा त्रास त्यांना होत आहे, त्यांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.